दिंडोरी तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। एकलहरे, पिंपरी अंचला, चौसाळे, कोरीपाडा, निगडोळ आणि वारे परिसरात या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून शेतीबरोबरच राज्य सरकारचा सौर ऋषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यांच्या तडाख्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे। ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीज वाहिन्यांचे नुकसान झाले, तसेच शेतातील विविध संरक्षक बांधकामेही कोसळल्याची माहिती आहे। विशेषतः एकलहरे परिसरातील सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे। अनेक ठिकाणी सौर पॅनल उखडून पडले असून लोखंडी संरचना व अन्य यंत्रसामग्रीचे नुकसान झाले आहे। त्यामुळे प्रकल्पाचे कामकाज विस्कळीत झाले असून नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झाला नसला तरी तो लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कोरीपाडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वाऱ्याच्या जोरदार तडक्यामुळे शेडचे पत्रे व रचनात्मक भाग उडाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे। कांदा, भाजीपाला, आंबा तसेच इतर फळभाज्यांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। आधीच उत्पादन खर्च आणि बाजारभावांच्या संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत। नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी केली आहे। महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाची पथके प्रभावित भागांचा आढावा घेत असून लवकरच नुकसानीची पंचनामे सुरू होण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसाच्या या अनपेक्षित तडाख्यामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि सौर ऊर्जा प्रकल्प चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक आणि कोट्यवधी रुपयाची सौर यंत्रणा काही मिनिटाच्या वादळ पावसात उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी वनी प्रतिनिधी अमोल भालेराव। माझे नाव दीपक दशरथ गडवजे। काल 3 ते 5च्या दरम्यान खूप वादळी वाऱ्या पावसामुळे आपल्या पॉलेवचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि वारा भरपूर होता, पाणी भरपूर होता। कोलीफाटा, चौसाळे, एकलहरे या परिसरामध्ये भयंकर नुकसान झाले। लोकांचे घरं पडले, झाडं पडले, विजेचे पोल पडले आणि शेतीचे बहुतेक नुकसान झालेले, घरांची भरपूर नुकसान झाले। शासनाने याची दखल घेऊन आम्हाला भरपाईची मदत करावी अशी आमची इच्छा आहे। तेवढं सहकार्य शासन करावे। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।